आज प्रभू श्रीरामचंद्र यांची यात्रा आणि ह्या यात्रेचं या ठिकाणी आयोजन करत असताना महावितरणची टीम आहे आणि त्यांचं कार्य काय आहे ह्या असणाऱ्या रामयात्रेमध्ये आपण सर्व मुलाखत आपल्या ठिकाणी घेतोया तर जाणून घेऊया की काय सांगतात काय नाही तर जाणून घेऊया या ठिकाणी मामा थांबलेले इथं अजून आपले सहकारी मित्र बांधव इथं तर मामा काय सांगाल आज आपण ह्या रामयात्रेच्या ठिकाणी आहात आपली दुट्टी आज लागलेली आहे तर काय सांगाल कुठली दुट्टी काय असते महावितरण म्हणजे कार्यरत महावितरणमध्ये कार्यरत म्हणजे ज्या लाईनी खाली आलेल्या आहेत त्या उचलून धरणे हे कामकाज असतं गेल्या 9 वर्षापासून मी ह्या रामरथाच्या ठिकाणी कामकाज करत आहे महावितरणचं हे एक मौलाचं कामकाज असतं महावितरणमुळे सर्व भाविकांना विदाऊट विजा होता किंवा कुठली अडचण न येता सर्व भाविकांची सेवा चांगल्या प्रकारे होत असते तर फक्त आपण रामयात्रेला आणखी असता का अजून कुठं कुठं काय सहकार्य असतं गणपतीची मिरवणूक असू किंवा देवीची मिरवणूक असू किंवा इतर कुठल्याही सणाच्या मिरवणुका असतील तर त्या मिरवणुकीला महावितरणचं मोठ्या प्रमाणात योगदान असतं तर या ठिकाणी भरपूर आमचे या ठिकाणी सहकारी देखील आहेत ह्यांचं जाणून घेऊया काय सांगाल आपण खूप आनंद होत आहे रामयात्रा सालवाप्रमाणे याही वर्षी फलटण नगरीमध्ये मोठ्या उत्साह जोशामध्ये साजरी होत आहे महावितरणच्या माध्यमातून गेली 6 वर्ष काम करत आहे आणि लोकांचा मोठा खूप सारा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात लोक येत असतात तालुक्याच्या ठिकाणी आणि महावितरणच्या माध्यमातून सांगाल तर ओव्हरहेड लाईन आहे सुरक्षित अशी हे रथोत्सव साजरा व्हावा यासाठी महिनाभर अगोदरच आमची खूप सारी तयारी असते आणि रथाबरोबरच पालखी असेल शिवजयंती भीमजयंती गणेशोत्सव दुर्गामाता उत्सव असे फलटण तालुक्यामध्ये खूप सारे उत्सव असतात त्याच्यामध्ये महावितरणची सेवा ही मोठ्या कष्टाने आणि सुरक्षित अशी सेवा बजावली जाते तर आता या ठिकाणी आपली महावितरणची टीम आहे तर ही किती लोकांची टीम आहे काय सांगाल हे फलटण शहर शाखा नंबर 1 आणि फलटण शहर शाखा नंबर 2 असे मिळून जवळजवळ 32 ते 34 असा स्टाफ आहे आणि DY साहेब असतील शाखा अभियंता असतील कर्मचारी सर्व कर्मचारी जटून आणि हे कामाचा लोड आहे म्हणून तर नाही पण एक रामाची सेवा करता येईल या निमित्ताने सर्वजण काम करत असतात तर या ठिकाणी मित्र नुसतं महावितरणची टीमच नाही तर या ठिकाणी पोलीस बांधव देखील आहेत या ठिकाणी ट्रॅफिकवाले देखील आहेत या ठिकाणी आपण पाहताय की गाड्या वगैरे आहेत इथं आणि पूर्णपणे रथाला कुठल्याही प्रकारे अडथळा होऊ नये किंवा या ठिकाणी पूर्ण सुरळीतरित्या रथ मार्गस्थ व्हावा मंदिरामध्ये सुखरूप जावा याचे हे काम आपले पोलीस बांधव करत असतात तर आपण जाणून घेऊया की या फलटण नगरीमध्ये रामाच्या असणाऱ्या रथाला किती भाविक भक्त आले असतील अंदाजे भरपूर आले असतील बरं का तसा आकडा सांगायचा येणारच नाही आपल्याला आणि खेडेगावातले शहरातले भरपूर लोक असतात तर आता हे जो चौक आहे की मलटण ते फलटण जाणारा मार्ग इकडं तर ह्या मार्गावरती आता तुम्हाला किती पब्लिक सांगता येईल आहे म्हणून 6-7 हजारापेक्षा जास्तच असतील पब्लिक महिला आहेत जेंट्स आहेत लहान मुलं आहेत असे सर्वजण आहेत इथं आणि आता रामयात्रा म्हटले की घरातले सर्व लुटूनच येतात काय आपण पाहणं वगैरे सर्व बघण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी रामाचं दर्शन घेण्यासाठी सर्व येत असतात आता तुम्ही सकाळपासून रथासोबत या तर अंदाजे ह्या चौकात बाबा एक 2000 किंवा 4000 असे किती चौक तुम्ही फिरलाय आता हे काय झालं हे आता संध्याकाळची वेळ झाली आता सर्व गावाकडचे लोक येणार आता हे आता राम मंदिरापर्यंत जायला आलंय तर जवळ आलाय आता लोकसंख्या वाढतच जाणार आता इथून पुढे असा विषय तर मित्रांनो ही आहे फलटण रथ उत्सवाची ही एक थोडक्यात घेण्यात आलेली मुलाखत या ठिकाणी आपल्याला दाखवलं जाते की रथ येतोय पुढं पूर्णपणे हा रथ आपल्या या
मलटण नगरीतून फलटण नगरीमध्ये आगमन होते आणि जे बाणगंगा नदी म्हटलं जातं तर ह्या बाणगंगेच्या नदीवरती हा रथ आता या ठिकाणी आपल्याला आलेला पाहायला मिळतोय, दाखवलं जाते आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती. कुणी जर नवीन असाल आपल्या चॅनलला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आता अतिशय सुंदररित्या प्रभू श्रीरामचंद्र यांचं दर्शन देखील झालेलं आहे.